2019 मध्ये वंचित ज्या पद्धतीने पुढे यायला लागली होती त्यामध्ये एकटी वंचित सगळ्या समाज घटकांना एकत्र आणण्यासाठी सक्षम आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता। म्हणजे साहजिकच केवळ एक पक्ष सत्ता स्थापन करू शकतो असं समीकरण तेव्हाही नव्हतं आणि आजही नाहीये। त्यामुळे कोणत्या तरी पक्षाशी युती करणं प्रकाश आंबेडकरांना रास्त होतं, कारण वंचितची ही पहिलीच निवडणूक होती। अशामध्ये MIM सोबत त्यांचं बोलणं झालं आणि नंतर युती झाली। त्यानंतर अनेक सभाही झाल्या। दलित आणि मुस्लिम मतदार एकत्र आला याची धास्ती तेव्हाच्या युती आणि आघाडी दोघांनाही बसली होती। अर्थात ती भीती किती रास्त होती ही निकाल लागल्यानंतर सगळ्यांसमोर आलीच। आता लाखोंच्या घरात मिळालेली मतं विधानसभा निवडणुकीत वेगळे समीकरण पुढे आणू शकते अशी चर्चा सुरू झाली आणि अशातच MIM सोबतची वंचितची असलेली युती तुटली। त्यानंतरचा दोन्ही पक्षांचा 5 वर्षात झालेला प्रवास, राजकीय घडामोडी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यानंतर आता लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर इम्तियाज जलील यांनी टाकलेले डाव आणि सभेतून समाज माध्यमातून केलेली वक्तव्य आता थंडावली आहेत का, याच्या पाठीमागे कुणाची भूमिका असू शकते, यामागे वेगळी राजकीय गणितं आहेत का आणि ती कोणती असू शकतात, या सगळ्या प्रश्नांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। अमरावतीमध्ये नवनीत राणा विरोधात इम्तियाज जलील यांनी केलेली वक्तव्य मोठा वादाचा विषय ठरली होती। अर्थातच नवनीत राणा यांनीही केलेली विधानही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती। इम्तियाज जलील आणि नवनीत राणा हा वाद बरेच दिवस चालला, मात्र थेट निवडणूक सुरू झाल्यावर हा वाद अचानक कुठेतरी नाहीसा झाला। सोबतच इम्तियाज जलील यांनी मुंबईतून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती। ती भूमिका बदलून आता ते छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार आहेत असं दिसतंय। नेमकी त्यांना भूमिका पाठीमागे का घ्यावी लागली, घेतलेला निर्णय बदलावा का लागला, हा प्रश्न अनेकांना पडला। यामध्ये असंही बोललं जातं की जर अंबादास दानवे यांना तिकीट मिळालं असतं तर इम्तियाज जलील हे संभाजीनगरमधून उभे राहिले नसते, कारण त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे। आता मतांचे विभाजन करण्यासाठी गेल्या निवडणुकीप्रमाणे वंचित बहुजन आघाडी, MIM आणि हर्षवर्धन जाधव रिंगणात आहे असंही बोललं जातंय, कारण या तिघांनाही कुठेतरी याची जाणीव आहे की पूर्णपणे मतदान म्हणजे जिंकून येण्यापुरतं मतदान आपण घेऊ शकत नाही, पण मतांचं विभाजन करून राजकीय समीकरणं बदलू शकतात आणि त्यात आकड्यांचा खेळ जमून आला तर आपण कदाचित विजयी होऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रकांत खैरे यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिका आणि इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या भूमिका परस्पर अत्यंत विरोधी टोकाच्या आहेत। यातली दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे MIM महाराष्ट्रातून यावेळी जास्त जागा लढवण्याच्या तयारीत होती, पण ती शक्यता आजही कमीच दिसते। एक इम्तियाज जलील सोडले तर MIMचा कोणताही दुसरा उमेदवार प्रभावी ठरताना म्हणा किंवा जिंकून येण्याच्या शर्यतीत नसावा म्हणून त्यांनी जागा वाटप केले नसावे अशी ही चर्चा आहे। दुसरी एक अशी चर्चा आहे की यामागे प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे संभाजीनगरात झालेली मदत लक्षात घेऊन त्यांना अकोला, अमरावती मतदारसंघात आतून मदत करण्याचा डाव त्यांचा असू शकतो। त्यामुळेच तिथून त्यांनी आपली अगोदरची असलेली जहाल भूमिका मवाळ केली आहे। म्हणजेच एकंदरीत जर आपण विचार केला तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी भूमिका, जी वक्तव्य MIMच्या नेत्यांकडून केली जात होती ती आज आणि निवडणुकीच्या काळात थंडावलेली दिसते। या पाठीमागे कुणाच्या मते भाजपाचा हात असावा, कुणाच्या मते वंचितचा हात असावा असं बोलल्या जाते। आता असं असलं तरी आपण अगोदर बोलल्याप्रमाणे कोणताही एक समाज घटक किंवा एका समाज घटकाचा प्रतिनिधित्व करणारा पक्ष निवडून येण्यासाठी किंवा सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी कमी पडतो। अर्थात त्याला कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या समाज घटकाची मदत असणं गरजेचं आहे आणि या समीकरणात MIM आजही मागे दिसतो। म्हणजेच वंचित सोबत आज मराठा आणि OBC दोन्हीही समाज घटक उभे राहताना दिसतात। काही प्रमाणात जे इतर पक्षातले मतदार आहेत त्यांच्या पुढेही तिसरा पर्याय म्हणूनही वंचित पुढे येताना दिसतोय, पण ही भावना MIM बद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होऊ शकली नाही। त्यामुळे राजकीय गणिताचा विचार करता, सर्वेचा विचार करता त्यांनी आपली भूमिका थंडावली असू शकते असेही बोलण्यात येतंय। याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।